काल मैयाचं होतं भाऊ, मैयाच्या पाण्याला जोडे मग आजचं पाणी पण काल मैया होती आपल्या सगळं मैयामध्ये आंघोळी केल्या आपण सगळ्यांनी एक साथ. काय होतं मग गारे गरम आहे पाणी. सकाळचे 6 वाजले, आत्ताच स्नान झालंय आणि आपण आरतीला जातोय. गायत्री शक्तीपीठ कतरगाव इथं आपण काल रात्रीचा मुक्काम केलाय. सकाळचे 7 वाजलेत आणि आता आपण इथून प्रस्थान करतोय. काही पुढे गेलेत, काही आता आपल्यासोबत येतं. आज थंडी जरा भयंकर आहे, म्हणजे खूपच थंडी आज रोजच्या पेक्षा. रात्री पण खूप थंडी होती, त्याच्यामुळं आज जरा उशिरा आणि एकदम निवांत प्रवास चालू आहे. मैया पुढे गेले आता आणि बाबा लोक चालले सोबत. ये मोथियापुरा है, बोथियापुरा. आगे कौन सा आएगा? जामनिया, उसके सुगावा, पिपलिया. चलते नर्मदे हर. तर ह्या गावातून आता आपल्याला प्रवास करायचा आहे. सकाळचे 7:45 वाजले. तर मैया के किनारे पहुंचेंगे. कितनी दूरी पे है? यहाँ से तो 2 किलोमीटर इधर है, पर ओमकारेश्वर जाओ तो 45 नहीं, ओंकारेश्वर नहीं जा रहे अभी. हाँ, माई के किनारे हाँ. भी जाओगे ना तो 2-3 किलोमीटर की चलती है. अभी चलेगा. मैयाचा किनाऱ्याचा प्रवासाबद्दल आपण थोडं विचारलंय. किनारा किती वेळेनंतर येऊ शकतो, किती लांब आहे. तर अजून काही किलोमीटर चालल्यानंतर आपण तटाने प्रवास करू शकत आहे. नर्मदे हर. मा नर्मदा अन्नक्षेत्र गायत्रीनगर कोदला खेडी फाटा इथं आता आपण पोहोचले. मैयन त्या अगोदरच पोहोचले. नर्मदे हर. पेशंट झोपले काय? मस्त चालले पण सकाळी तुम्ही आता ना भरपूर चालल्यात. बर, काय करायचं आता? चालायचंय का बसायचं? चालायचं. परिक्रमेचा आजचा 42वा दिवस. पिपल्या बुजुर्ग या गावातून आपला प्रवास चालू आहे. नर्मदे हर. थोडासा नर्मदे हर. साडे 10 वाजले. तर परत एका पुढच्या गावात सगळेजण आरामासाठी थांबले. तर मग त्यांना बसून दिलं. मी म्हणलं तुम्ही जा, आता मी बसत आता याच्यासोबत मी.
11:30 वाजलेत आणि पुन्हा एकदा थोडं आरामासाठी थांबलोय. तिथे आवाज दिलाय घरात, आपण तिकडं थोडा वेळ आराम करू. घरमध्ये घरमध्ये आज दुपारच्या भोजन प्रसादाची व्यवस्था इकडच आहे ह्या घरामध्ये. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव नर्मदे. हे कशासाठी ठेवलंय? टेक्निक म्हणजे आज ज्याचं ताट सरळ असेल त्याला साईडनं लावल्यासाठी टेक्निक असते. मी लावले. हा, तर आपल्याकडे वटकावं लावायची जी पद्धत आहे महाराष्ट्रात, आपल्याला वटकावणं बघायला भेटलंय आणि प्रत्येकासाठी इकडं आणून ठेवलं होतं. परंतु आपले ताट जे येतं ते असे येतं, पण ज्यांचे ताट ह्या पद्धतीचे येतं त्यांना त्यांनी वटकानं लावलेलं आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. दुपारचा 1 वाजलाय आणि बंजारी या गावामध्ये आपण आज दुपारचं भोजन प्रसादी झालेली आहे आणि पुढा प्रवास सुरू झाला. नर्मदा अन्नक्षेत्र बडदिया दामखेडा इथं आलोय, कारण आपल्या मैयांना पुढं पाठवलं होतं. हॉस्पिटलचं थोडं काम होतं त्याच्यामुळं, आणि त्याच्यामुळंच आपण इकडे आलो. हे जे समोरून येताना जे बाबाजी दिसतात ना, हे अहिल्यानगरमधील हिंगणगावातील नर्मदे हार नर्मदे. बाबा अहिल्यानगरचे आहेत, हिंगणगावचे, आणि मी पण अहिल्यानगरचा आहे, बाबुर्डी कोमटचा. पहिल्यांदा माझ्या म्हणजे गावाजवळचे परिक्रमा अशी मला भेटले. खरंच खूप आनंद झालाय बाबा तुम्हाला भेटून. नर्मदे हर नर्मदे हार नर्मदे हार. पुढे गेलो होतो आपण काही दवाखान्यामुळं. आता बंजारी गावात आलो, बंजारी गावातून आता परत आपण इकडं मयेच्या तीराकडे निघतोय, बंगाली बाबाच्या आश्रमाकडे. गंगेश्वर धाम दुहाटिया 5 किलोमीटर इकडे जायचं आपल्याला. आता दुपारचे 3:25 झाले. बंजारी या गावातून आपण निघलोय गंगाखेडी या गावाकडं, बंगाली बाबा यांच्या आश्रमाकडं. चार वाजलेत आणि अजूनही गंगाखेडी इथून काही अंतर आहे, 1-2 किलोमीटर. नर्मदे हर दुहाटिया गंगेश्वर नर्मदा मानस सेवा संस्थान परिक्रमा मार्ग. साडेचार वाजलेत. अजूनही अर्धा किलोमीटर पेक्षा जास्त अंतर आहे आश्रमाचं.
आता आपण पोहोचलोय गंगेश्वर नर्मदा मानस सेवा संस्थान आश्रम, चमत्कारी बाल हनुमान मंदिर धुवाटिया. इकडं पाच वाजल्यात, आपण आश्रमात पोहोचलोय. शेवटला चालायला थोडं स्पीड एकदम स्लो होतं, त्याच्यामुळे टाईम लागत आहे. आज सकाळी आपण कत्तरगाव इथल्या गायत्री मंदिरातल्या आश्रमातून निघलो होतो आणि आता आपण गंगेश्वर धाम येथे पोहोचलोय. नर्मदे हर. आणि आजची आपली ही राहायची व्यवस्था ह्या ठिकाणी. नर्मदे हर. गंगाखेडचा जो बंगाली बाबाचा आश्रम आहे, इकडे आपण स्नान केलंय आणि आता आपण निघतोय आश्रमाकडे. आज दिवसभरात आपण सकाळी कतरगाववरून निघून आता ह्या गंगाखेडी जे आश्रम आहे इथपर्यंत आलो. एक 20-22 किलोमीटरचा आजचा प्रवास झालाय. नर्मदे हर.